राज्यातल्या 29 महापालिकांसाठी हजारोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल. छाननी आणि माघारीनंतर महापालिकेमधील लढतीचं चित्र स्पष्ट होणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईमध्ये 163 जागा लढणार. मनसेचे 53 उमेदवार निवडणूक रिंगणात, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 11 उमेदवार मैदानात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मातोश्रीवर भेट. मुंबई मनपा प्रचाराची रणनीती आणि बंडखोरी शमवण्यावर चर्चा. संभाजीनगरात शिवसेना भाजप युती तुटली. स्थानिक भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे युती तुटल्याचा संजय शिरसाटांचा आरोप, तर शिवसेनेनं सिटिंग सीट मागितल्यानं युती तुटल्याचा अतुल सावेंचा पलटवार. पुण्यामध्ये शिवसेना भाजप युती तुटली. अपेक्षित जागा न मिळाल्यानं दोन्ही पक्षांची युती फिसकटली. नाना भानगिरेंचा दावा, राज्यात कुठेही महायुती तुटली नाही. उदय सामंतांचं वक्तव्य. संभाजीनगर भाजप कार्यालयाबाहेर नाराजांचा आक्रोश. उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक. आम्ही काय फक्त सतरंजा उचलायच्या आहेत का? नेत्यांना संतप्त सवाल. नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून राडा. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा इच्छुकांकडून पाठलाग. राष्ट्रवादीकडून गुंडांच्या घरात उमेदवारी. पुण्यामध्ये आंदेकर मारडेंच्या घरात उमेदवारी. मुंबईत सज्जू मलिक नावाचा गुंड एनसीपीचा उमेदवार. कल्याण डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये एकच उमेदवारी अर्ज दाखल. भाजपच्या रेखा चौधरी बिनविरोध निवडून येण्याची शक्यता. पॅन आधार लिंक करण्यासाठी आज शेवटचा दिवस. पॅन आधार लिंक न केल्यास तुमच्या खिशाला आणि गुंतवणुकीला फटका बसण्याची शक्यता. आज डिलिव्हरी बॉयचा देशव्यापी संप. मुंबईमध्ये 10,000 जण संपावर जाणार. ऑनलाईन ऑर्डर करणाऱ्यांचा हिरमोड होणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल बार रेस्टॉरंट पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवता येणार. राज्याच्या गृह विभागाकडून आदेश जारी.